बाहेर अगदी छान असा मुसळधार पाऊस पडतोय. वातावरण अगदी छान असं गार झालं होतं आणि ह्या अशा वातावरणात भजी तर व्हायलाच पाहिजे. तर म्हटलं चला आज छान अशी मूगडाळ भजी करूया. तर त्यासाठी लगेचच मूगडाळ मी 3 ते 4 तास पाण्यात भिजत घातली आणि त्यानंतर सगळं पाणी त्यातलं निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला ही डाळ अशी जाडसर वाटून घ्यायची आहे. आता त्यामध्ये घालायची थोडीशी हळद, आलं, लसूण, हिरवी मिरची याचा ठेचा घातलेला आहे. 1 चमचा धणे पावडर घालायची. थोडासा ओवा असा हाताने चुरडून घालायचा म्हणजे भजीला अगदी छान स्वाद येतो. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली. आता हे मिश्रण छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं मिश्रण अगदी हलकं होतं आणि भजीसुद्धा आपली छान अशी हलकी-फुलकी होते. आतून अशी छान तिला जाळी येते. आता इथे तेल तापत ठेवलं आणि इथे पहा अशी लहान-लहान भजी आपल्याला तेलात अशी सोडायची आहे. एक 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी आपल्याला ही सोनेरी रंगावर तळून घ्यायची. तर मस्त अशी आपली इथे ही गरमागरम मूगडाळ भजी तयार झालेली आहे. आता ही भजी तुम्ही चटणीसोबत, पुदिना चटणी किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. पण आता बाहेर मस्त पाऊस पडतोय, तर एका हातात छान असा गरमागरम चहाचा कप घ्यायचा आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मस्त अशी ही गरमागरम भजी घ्यायची. वाह! किती मस्त ना? तर इथे पहा ही सगळी भजी मी अशीच करून घेतली आणि आता इथे छान अशी आपली ही मूगडाळीची भजी तयार झालेली आहे. अगदी झटपट ही रेसिपी आहे आणि छान अशी भजी चवीलासुद्धा खूप मस्त लागतात. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.